तर मंडळी संध्याकाळचा टाइम आहे आणि मला घरी काहीच नाही खायचं. मला काहीतरी हलका कुठं डोसा वगैरे खायचा आहे. पण मला नाही खायचा डोसा, मला मोमोज खायचे. म्हणून तर घेऊन आलोय. इथे मोमोज काय, नगेट्स काय, सगळं मिळतं इथे खांदा कॉलनीत अप्पा इडली मध्ये. नमस्कार मंडळी, तर आता आम्ही आलोय अप्पा इडली अँड स्नॅक्स, जे आहे खांदा कॉलनी सेक्टर 9 मध्ये. थांबा काहीतरी इम्पॉर्टंट सांगायचंय तुम्हाला. भरपूर रेस्टॉरंट मध्ये पाम ऑइल यूज करतात, पण इकडे त्यांच्याकडे शुद्ध रिफाइंड सनफ्लॉवर ऑइल यूज करतात, जे भरपूर कमी ठिकाणी यूज होतं. म्हणजे इथे क्वालिटीमध्ये कोणत्याही प्रकारचा कॉम्प्रोमाइज केला जात नाही. आणि क्वालिटीवरती विशेष भर देणाऱ्या या अप्पा इडली आणि स्नॅक्स मधला माझा फेवरेट आयटम आहे घी पोडी इडली. आणि खरं सांगतो मंडळी, ही घी पोडी इडली बनतानाच मी प्रेमात पडलो होतो. हे बघा, नुसतं प्युअर घी, आणि हे खाऊन तुम्हाला एकच सांगू शकतो, घी पोडी इडली बनतात त्याला. आणि हा गेम करतोय. अप्पा इडलीचा बेस्ट आयटम म्हणजे घी पोडी इडली. त्याच्यानंतर आलेले मेदू वडे एवढे क्रिस्पी आणि टेम्पटिंग होते, जे तुम्हाला प्रेमात पडायला भाग पडते. तर इडली आणि मेदू वड्यासोबतच यांच्याकडे भन्नाट असे विविध आयटम आहेत, जसं की चिकन पॉपकॉर्न्स, पोटॅटो चीज बॉल्स, पेरी फेरी फ्राईज आणि चिकन नगेट्स. मंडळी, इकडे बनतोय माझा फेवरेट पोडी डोसा, आणि एवढं खमंग तूप टाकलंय त्यावर, आणि नंतर ती चटणी, आणि हा सर्व केलेला आहे. चला एक बाईट घेऊन बघूया मंडळी. वाव, खुसखुशीत, पातळ आणि खमंग असा पोडी डोसा आहे. तुम्ही नक्कीच ट्राय करा. आणि यांच्याकडे पोडी डोस्याबरोबरच म्हैसूर मसाला डोसा सुद्धा आहे, जो तुमच्या टेस्ट बडला जागवतो. तर आता वळूया यांच्या मोमोज कडे. आणि मोमोज म्हणजे नुसता नाश्ता नाही मंडळी, इमोशन्स आहेत आपले. तर आम्ही ट्राय केलं व्हेज फ्राईड मोमोज आणि चिकन स्टीम मोमोज, ज्याचा एक घास खातल्यानंतर जिभेवरती चवांचा स्फोट होतो. म्हणून सांगतो, स्वाद आणि सुगंधाने भरलेलं हे अप्पा इडली तुमच्यासाठी घेऊन आले ताजं, घरगुती आणि खवय्यांना भुरळ घालणारं स्ट्रीट फूड. तर मंडळी, तुम्हालाही असं हेल्दी आणि चमचमीत खायचं असेल, वाट कसली बघताय, नक्की या अप्पा इडली अँड स्नॅक्स, सेक्टर 9, खांदा कॉलनी, पनवेल.